बाला, मी आणि आई मुंबईला येत आहो. आपण तिघे मिळून राहावे एकत्र. मी दादाशी बोलतो आणि तुझ्या राहण्याची पण व्यवस्था होईल आणि भावाभावात वाद पण नकोत, है की नाही? बाबा, अहो तिथे तुम्ही येऊन काय करणार आहात? तुमचं सुख हे या बैलचोडीमध्ये आणि या नांगराच्या फालामध्ये लपलेलं आहे. तुमचं सुख त्या मुंबईमध्ये नाही आहे, त्या शहरामध्ये नाही आहे तुमचं सुख. ते मान्य आहे मला, पण तुझ्या स्वप्नांचं काय? तिथं राहून पूर्ण होणार आहेत. आम्ही आता मुंबईला, थोडासा तुला हातभार पण लागेल ना तेवढाच. अहो बाबा, तुम्ही थोडं समजून घ्या. त्या शहरात तुम्हाला नाही जमणार. तिथं तुमचा जीव फक्त घुसमटत राहील. आणि राहिला माझा प्रश्न माझ्या स्वप्नांचा, तर ती स्वप्न इथंसुद्धा पूर्ण करता येतील. इथे राहूनसुद्धा त्या स्वप्नांपर्यंत मी जाऊ शकतो, ती गाठू शकतो. अरे लेका, इथं राहून काय होणार नाही. जरी तुझी स्वप्न पूर्ण केलीस तरी त्याची काही किंमत नाही या समाजात. इथं राहून काय होणार नाही. आम्ही आता मुंबईला, आपण एकत्र मुंबईला राहूया. मी शहरात राहिलो, उत्तम नोकरी केली किंवा एखादं चांगलंसं घर घेतलं म्हणजे मी माझ्या आयुष्यात यशस्वी आहे का बाबा? मी या समाजाच्या पॅरामीटर्सवरती का जगावं बाबा? या समाजात प्रत्येक वेळेस हे पॅरामीटर, हे सोशल पैलू बदलत असतात आणि ह्या पॅरामीटर्सप्रमाणे मी माझं आयुष्य बदलू का? या समाजात मी किती यशस्वी व्हावं म्हणजे हा समाज मला त्यांचं आपलंसं करेल? तुम्ही सांगा बाबा, आता मी काय करू ते? इतक्या गोष्टी मला नाही समजत रे पोरा, पण तुझं खरं सुख त्या शहरात आहे. त्या शहरात काय केलंस तर या गावात काय करून होणार नाही तुझं. बाबा, कोणतं सुख? बा, तुम्हाला आठवतं का, आपल्याकडे एक मोत्या नावाचा बैल होता. त्याला आपण नांगराकरी सुरुवातीला शिकवायला सुरुवात केली, पण तो नाही शिकला. शेवटी आपण त्याला खटाऱ्याखाली टाकला आणि नंतर मग तो शिकला. बाबा, आयुष्यात शिस्त ही जबरदस्तीने लावता येते, पण आयुष्यात सुख हे जबरदस्तीनं नसतं मिळत हो. सुखासाठी जबरदस्ती नसते करायची. ते सुख आपल्या मर्जीप्रमाणे भेटलं पाहिजे. पण आमच्या सुखासाठी तू आपली स्वप्न का दबाव लावतोस? अहो बाबा, या संसारात, या शेतीत आणि ह्या आवारात तुमचं सुख आहे आणि मी माझ्या स्वार्थासाठी तुमचं सुख नाही हिरावून घेऊ शकत. तुम्ही त्या शहरात येऊन फक्त गुदमाराल, बाकी काही होणार नाही. आणि तसंही आता गावी राहून बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात. आता गावापर्यंत इंटरनेट सेवा पोहोचलेली आहे, त्यामुळे गावी राहूनसुद्धा बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात बाबा. त्या कोणत्या गोष्टी आहेत मला ज्या इतरांना करता येतील? तुम्ही बँकमध्ये जाता बघा आणि ती बाई एक डब्बा घेऊन खाटकूट करत असते. त्या डब्यावरती आता बऱ्याचशा गोष्टी शिकता येतात. त्याला संगणक म्हणतात आणि त्याच्यावरती आपल्याला आता बऱ्याचशा गोष्टी शिकू शकता. त्यामध्ये येतात मायक्रोसॉफ्ट एक्सेल तुम्ही शिकू शकता, टॅली शिकू शकता. त्याच्यानंतर डेटा सायन्ससारख्या गोष्टी शिकून स्किल डेव्हलपमेंट करून तुम्ही गावी राहूनसुद्धा वर्क फ्रॉम होमची कामं करू शकता. तसेच आता आपण मॉडर्न फार्मिंग, त्याच्यामध्ये आपण कॅश क्रॉप म्हणजेच मशरूमसारखे किंवा एक्झॉटिक वेजीस, त्याच्यानंतर बुश पेपरसारख्या स्पायसेस ची शेती करून आपण एक इन्कम जनरेट करू शकतो. गावी राहून आपण काहीतरी एक स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतो. आता बरेच ऑप्शन गावीसुद्धा राहून आपल्याला करता येऊ शकतात बाबा. इतक्या गोष्टी इतरांना करता येतील? हो बाबा, आता गावी राहून अनेक गोष्टी करता येऊ शकतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करता येऊ शकते. तसेच SIP सारख्या गोष्टी किंवा स्टॉक मार्केटसारख्या गुंतवणुकीच्या गोष्टी शिकून आपल्याला एक फायनान्शियली इम्प्रूव्ह करता येऊ शकतं. फायनान्शियल स्टेबिलिटी आयुष्यामध्ये आणू शकतो आपण. आता गावी राहूनसुद्धा बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात बाबा. पण शेवटी प्रश्न उरतो तुझ्या लग्नाचा. पोरीचा बाप विचारत
तेव्हा त्याला काय सांगायचं? पोरगा शेती करतो म्हणून? शेतकऱ्याच्या पोराला किंमत नाही रे या समाजात. समजून घे जरा पोरा तू. अहो बाबा, हा समाज प्रत्येक वेळेस सामाजिक पैलू तयार करत असतो, ज्याला सोशल पॅरामीटर असं म्हणतात. आणि या सोशल पॅरामीटरमध्ये आपल्याला प्रत्येक वेळी स्वतःला त्यामध्ये बसवणं गरजेचं नसतं. गाव आणि शहर काय आहे? गाव आणि शहर त्यामध्ये फक्त एक जीवनशैलीचा फरक आहे. बाकी त्यामध्ये कोणताच फरक नसतो. प्रत्येकाच्या सुखाच्या गोष्टी वेगळ्या असतात. प्रत्येकाचं सुख वेगवेगळ्या गोष्टीमध्ये दडलेलं असतं. काही जणांचं सुख शहरासारख्या जीवनशैलीमध्ये लपलेलं आहे, तर काही जणांचं सुख गावासारख्या जीवनशैलीमध्ये लपलेलं आहे. तुमचं सुख जसं या शेतीमध्ये लपलेलं आहे, तसंच इतरांचं सुख ते मुंबईसारख्या शहरामध्ये लपलेलं आहे. आणि राहिला प्रश्न मुलीचा, ज्या मुलीचं सुख हे गावाकडच्या जीवनशैलीमध्ये आहे किंवा गावाकडे आहे, ती भेटेल. लग्नाचा इतका विचार नाही करायचा बाबा. आणि जर मी शहरात गेलो तर ह्या तुमच्या शेतीचं काय होणार? ही शेती कशी टिकणार? बघू हा समाज आता विचाराने बदलतो का?